अहो काय झालं तुम्हाला? किती वेळा सांगितलं स्वतःकडे जरा लक्ष द्या, पण नाही. आम्ही घरातून जरा काय बाहेर पडलो तर ही काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. तुम्हाला काय झालं असतं तर? आई, काही झालं नाहीये नाबांना. ठीक आहे आता, ते काळजी नको करूस. हा आत्या, काही झालं नाहीये मामांजींना. मामांजी एकदम ठणठणीत बरे आहेत. बरं वाटतंय ना मामांजी? राग आलाय तुमचा. का? मी तुम्हाला सोडून गेले म्हणून रागवलात का? कृष्णावर रागावलात म्हणून. तुम्ही कृष्णाला एवढं का ऐकवलं? तिला आत का नाही येऊ दिलं? कारण ती चुकीचं वागलीये तुमच्याशी. तुमची ही अवस्था झाल्यानंतर गुलीने फोन केलेला तर ती कारखान्यात काम करत बसली. माझं काही नातं नाहीये असं म्हणाली. अहो, कोणी सांगितलं तुम्हाला हे? उलट कृष्णा तिथे होती म्हणून मी आज जिवंत आहे. तीच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. एकदा अद्दल घडली तरी अक्कल मात्र येत नाही तुम्हाला. तुमच्या बहिणीवर विश्वास ठेवायची चूक अजून किती वेळा करणार आहात तुम्ही? तुमच्या बहिणीला विचारा. माझ्या छातीत कळ येऊन मी खाली कोसळलो तेव्हा ती काय करत होती? विचारा तिला. बोलवा, आमच्या समोर विचारा. आणि कृष्णालाही बोलवा. कळू दे सगळ्यांनाच काय खरं आणि काय खोटं ते. गुली कृष्णा, आत चला. रंजे, काय झालं? मामांजी काय म्हणलं का? आत या, सांगते. गुली, मामांजींची ही अवस्था झाल्यानंतर नक्की काय झालं होतं हे आम्हाला तुझ्या तोंडून ऐकायचंय. सांग नक्की काय झालं होतं ते. अगं बोल की. हा, अगं म्हणजे ती कसं झालं माहित आहे का? मामांजींनी का नाही मला चहा मागितला होता म्हणून मी चहा करायसाठी आत निघून गेली आणि चहा घेऊन परत आली. बघती तर मामांजी खाली पडलं होतं. त्यासनी तर असं पडलेलं बघून मला काही सुधारलंच नाही बघ. मी एकटी बाई घरात किती केलं तरी मला काय करावं काय नाही सुधरत नव्हतं. म्हणून मी कृष्णीला फोन लावला तर ती काय म्हणली माहित आहे का? म्हणली कारखान्यात मला लय काम आहेत आणि मी कुठं त्यांची कोण लागते तवा मी येऊ. मग म्हणून मीच मग हॉस्पिटलात फोन लावला आणि अँब्युलन्स बोलवून घेतली. अहो ही काय बोलताय तुम्ही गुली मावशी? जी खरं आहे तीच बोलते. ह्या खोटं बोलतायत, खूप खोटं बोलतायत. तू काही एक बोलायची गरज नाहीये. मामांजी, तुमची तब्येत. एक शब्द बोलू नकोस तू. माणसाच्या नीचपणाला काही मर्यादा असतात. मला तसाच तडफडत ठेवून ही नुसती मजा बघत उभी होती. आणि हिने कोणाला फोन सुद्धा नाही केला, ना हॉस्पिटलला ना कृष्णाला. तिने सांगितलेला एकही शब्द खरा नाहीये, सगळं खोट आहे. गुले, आधी कृष्णाच्या जीवावर उठलीस, आता माझ्या नवऱ्याच्या. तुला माफ करून लई मोठी चूक केली आम्ही. कृष्णा, मागचा पुढचा कुठलाच विचार न करता तुला वाटेल तशी बोलले.
परत ह्या नालायक बाईच्या नादी लागून परत तुला ओळखायला चुकले. कृष्णा मला माफ कर मला. अहो ते ही काय करताय तुम्ही? मी तुमच्या जागेवर असते तर मी पण अशीच वागले असते. तुमचं काय बी चुकलेलं नाहीये, तेव्हा अशी माफी मागू नका. बरे, चूक झाली ना आमची. तुझी बाजू ऐकून न घेता आम्ही तुला दोष दिला. कृष्णा, माफ कर. भाऊसाहेब, हाऊ तुम्ही तुमचे हात फक्त आशीर्वाद द्यायला उचला. ही अशी माफी मागू नका हो. मला कमीपणा वाटतो. कृष्णा, भुयाजी, तुम्ही माझ्यावर किती बी रुसलात, माझ्यावर किती बी रागवलात, तरी बी मला काय बी वाटत नाही. आऊ नात कधी आजीवर रुसते का? लई मोठ्या मनाची आहेस बघ कृष्णा तू. गेल्या जन्मी लई पुण्य केलं असणार मी, म्हणून तुझ्यासारखी लेक या घरात आली. कृष्णा, हे कृष्णा, रडू नकोस की. मला विश्वास होताच बघ, तू तुझ्या घराकडं, तुझ्या माणसांकडं, तुझ्या कर्तव्याकडं कधीच दुर्लक्ष करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, की जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना, तरी मी कायम तुझ्या सोबत असेल. राया, तू हायस म्हणून कृष्ण जगातल्या कुठल्या बी संकटाला सामोरे जायचं धाडस करते. पण दादासाहेबांना जर आज काही झालं असतं ना रे, तर मी स्वतःला माफ नुसतं करू शकले. कृष्णा, तू स्वतःला का दोष देतेस? त्यात तुझ्या एकटीची चूक नाहीये. आम्ही सगळे तेवढेच जबाबदार. आणि आता दादासाहेब बरे आहेत की, हा? त्यामुळे तू ही सगळं मनात काढून टाक बरं. डॉक्टर, आता काळजीचं काही कारण नाही ना? नाही, तसं काळजी करण्यासारखं काहीच नाही. ते धोक्याच्या बाहेर असले तरी त्यांना आपल्याला जपावं लागेल. त्यांना अजून काही दिवस आयसीयू मध्ये ठेवावं लागेल. आणि तुमच्यापैकी कोणाला तरी त्यांच्याबरोबर सतत राहावं लागेल. मी आहे ना, मी घेते दादासाहेबांची काळजी. दॅट्स गुड. ओके कृष्णा, अगं तुला कारखान्यावर महत्वाचं काम आहे ना, मग तू कसं लक्ष देणार आहे सगळीकडे? त्यापेक्षा मी थांबते, तू कामावर लक्ष दे. नाही आत्या, अगोदर घरातली माणसं, मग का. अहो मी व्यवस्थित सांभाळेन. कृष्णा, पोरी तू जा कारखान्यात, आम्ही सगळे आहे ना इथं. का हो भाऊसाहेब, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? पोरी, सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर आहे. हा, मग ठरलं तर मी इथंच थांबते आणि कारखान्यातलं गरजेचं काम बी इथनच करते. कृष्णा, किती हट्टी आहेस ग तू अजिबात ऐकणार नाहीस ना? हा, घरातल्या माणसांचा जेव्हा तब्येतीचा प्रश्न येतो ना, तेव्हा तर बिलकुल नाही ऐकणार. काय झालं फुलाबाई? तुमचे डोळे का भरून आलेत? काही नाही हो, असंच. नकाच सांगू आम्हाला तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय ते. आणि आम्ही तरी का विचारावं? जो माणूस स्वतःच कारणीभूत आहे तुमच्या डोळ्यात पाणी आणण्यासाठी, त्याने हे असं विचारणंही बरोबर नाही ना. अहो, खरंच असं काही नाहीये. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. फुलाबाई, तुमच्या कपाळी करंटेपणाचा शाप दिलाय आम्ही. त्याची शिक्षा म्हणून आज आमची ही अवस्था झाली. अहो वंगाळ बोलू नका हो. वंगाळ नाही फुलाबाई, खरं तेच बोलतोय.
माणसाला त्याचं मरण समोर दिसायला लागलं ना की आयुष्यात केलेल्या पाप पुण्याचा सगळा हिशेब त्यालाच आपोआप लागतो. त्यासाठी देवाची गरज नाही लागत. क्षणार्धात सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोरून अशा लख्ख निघून जातात. फुलाबाई, आम्ही तुमच्यावर खूप अन्याय केला. गेली 25 वर्ष तुमच्यासाठी फक्त रडणंच वाढून ठेवलं. आम्ही तुमचे डोळे पुसायला कधीच आलो नाही. आता आलायत ना तुम्ही माझ्यासाठी, त्यापेक्षा जास्त सुख काय नाही बघा. आणि तसं बी लय पुण्य असणार बघा आपल्या पदरात. तेव्हाच एवढं चांगलं घर, पोरं बाळ, सुखाचा संसार दिलाय. पुण्य काय असतं ते कळलंच नाही कधी. पुण्य कमवायला घराबाहेर पडलो आणि पुण्य कमवायच्या नादात पापाचा घडा कधी भरण केला लक्षातच नाही आलं. अहो असं नका म्हणू. पदराला पुण्य आहे म्हणून तर तुम्ही मरणाच्या दारातून परत आलाय. नाही फुलं, आज देवानं आम्हाला वर उचलून नेलं नाही, त्यामागं निश्चितच काहीतरी विधिलिखित कारण असणार. आमच्या हातून अजून काहीतरी चांगलं कर्म घडणं बाकी असणार. त्याशिवाय हे जीवदान शक्यच नाही. आता ते चांगलं कर्म काय आहे याचा शोध घेऊन ते पूर्ण केलं पाहिजे. तुम्ही नका काळजी करू. देवा, आलेलं संकट टाळलंच बाबा. अशीच तुझी कृपा राहू देत या घरावरती. आत्या, तुम्ही इथं बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले. इथं आल्यापासून तुम्ही साधं पाणी पण प्यायला नाहीये. कृष्णा, कसं जमतं ग तुला सगळं असं मागं सोडून आपल्या लोकांची काळजी घ्यायला, त्यांच्यावर माया लावायला? किती सहजपणे विसरून जातेस ग तुझ्यावर झालेला अन्याय. रायाच्या पाठीमागे एखादी पोरगी का नाही झाली मला? का ग देवानी तुझ्यासारखी एखादी पोरगी दिली नाही मला? याची खंत वाटतेय बघ. का हो आत्या, मी तुमची मुलगी नाहीये का? तू लेकच आहेस माझी, आणि मलाच तुझ्या आई नाही होता आलं बघ. त्या गुलीच्या नादी लागून की नाही सारखी तुझ्याशी चुकीचं वागत राहिले. आता पण बघ. कृष्णा, ती गुली कुठे आहे ग? गुली मावशी, त्या बघा तिथं बसल्यात. रंजे, थोबाड बंद ठेव तुझं. तू अजिबात इथं थांबायचं नाहीयेस. तुझी इथं थांबायची लायकीच नाहीये. अगं काय झालं रंजे? रंजे रंजे ऐक की, अगं माझं एकदा ऐकून घे. अगं सोड की रंजे. अगं चालती हो माझ्या डोळ्यासमोरनं. निघून जा. तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये माझी. कालपर्यंत या कृष्णाच्या जीवावर उठली होतीस, आणि आज दादासाहेबांचा जीव घ्यायची हिंमत झाली तुझी. अगं तू भई नाहीस का कैदाशी नाहीस? किती वेळा तुला पाठीशी घालायचं? रक्ताचं नातं आहे म्हणून जीव तुटतो, नाहीतर कधीच जीव घेतला असता तुझा. तुझ्यासारखी निर्लज्ज बाई उभ्या आयुष्यात बघितली नाहीये मी. जा घरी जा. घरी जाऊन कामं कर. तुझी हीच लायकी आहे. रंजे, लई तमाशा केलास. 4 चौघांच्या समोर मला असं बोलायला नको पाहिजे होतंस तू. माझी लायकी काढलीस समद्यांसमोर. लवकरच तुम्हा समद्या एकदा त्यासनी नाही रस्त्यावर आणलं ना तर मी बी नावाची गुली नाही. होई आजी, अहो रडू नका. दादासाहेब आता ठीक आहेत, बरे होत आहेत. तुम्ही घरी जावा. अहो सकाळ धरणं तुम्ही काय बी खाल्लेलं नाहीये. तुम्ही घरी जावा, व्यवस्थित खावा आणि आराम करा. मी आहे त्या दादासाहेबांपाशी. त्यांना काय बी कमी पडून देणार नाही. कृष्णा,
किती करशील ग पोरी या घरासाठी. यांनी आजवर तुझा रागराग केला तरी पण तू त्यांच्या सेवेसाठी तयार झालीस. सकाळपासनं तुझ्या बी जीवाला चैन नाही. नुसती पायाला भिंगरी बांधल्यागत औषधं आणायला, डॉक्टरांना भेटायला, घरातल्या माणसांचं चहा पाणी आणायला पळतीयस. हा मग माझ्या घरातला माणूस आजारी पडल्यावर मी अशी कशी गप्प बसेल. अगं तू होतीस म्हणून ते आज बरे आहेत, नाहीतर काय झालं असतं कोणाच ठाऊक. एक तर 25 वर्षांनी हे घरी परतलेत. रोज यांच्या वाटाकडं डोळं लावून बसायचे. आज येत्याल उद्या येत्याल, पण 25 वर्ष लागली यांना परत यायला. आणि आता कुठे यांचा सहवास लाभला नाही तोवर हे समज होऊन बसलं. आई, अगं आबा आता लवकरच घरी येतील. मग परत पहिल्यासारखे चालतील फिरतील. हा होय फुयाजी, तू दादासाहेबांची कसलीच काळजी करू नकोस बघ. काळजी कशी करू नको पोरा. यांसनी असं बघून लय भीती वाटते बघ. भुयाची सावरा स्वतःला. अहो दादासाहेबांनी तुम्हाला असं रडताना बघितलं तर ते काय म्हणतील त्याचा तरी विचार करा. तुम्हाला दादासाहेबांना लवकर बरं झालेलं बघायचंय ना, बघायचंय ना. मग रडणं थांबवा बघू. तुम्ही घरी जावा, आराम करा. मी हाय इथं आणि दादासाहेब लवकरच घरी येतील बघा. होय फुयाजी, तू चल बरं, नाहीतर दादासाहेब बरे होतील आणि तूच आजारी पडायचीस. चल आराम कर जरा. कृष्णा, यांच्यापासून कुठे लांब. ओ कुठं बी जाणार नाही, हितच बसून राहीन, झोपणार बी नाही. माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा. मी हाय इथं, त्यांची काळजी घेईन आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. काय आई, चल निघूया. आपली कृष्णा आहे ना, तिच्या कामात कधीच निष्काळजीपणा करणार नाही. एवढा विश्वास आहे आमचा आमच्या पोरीवर. चल बघू. कृष्णा, मी ह्यांना सोडून येतो. दादासाहेब काय होतंय. थांब थांब, मी पाणी येते. हो हो हे घ्या. सावकाश सावकाश. कसं वाटतंय आता. जरा बरं वाटतंय आता. जरा बरं वाटून कसं चालेल. आहो तुम्हाला ठणठणीत बरं व्हायचं आहे. नाही, आता परत पूर्वीसारखा ठणठणीत होईल असं नाही वाटत मला. का नाही होणार. होणार. मी आहे ना तुमच्या सोबत. किती काळजी करशील पोरी. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित बरं होत नाही ना तोपर्यंत. आणि दादासाहेब अजिबात काळजी करू नका. ही कृष्णी आहे तुमच्या सोबत. आणि आता आराम करा. मी आहे इथंच. काही लागलं तर सांगा.